मंडळी, मी दिनेश नेरुणे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या बसा बोलाच्या आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. मंडळी, तुम्हा सगळ्यांना तर माहीत आहे की गेले कित्येक दिवस कोरोनामुळे सगळीकडे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. लोकांना खायला प्यायला पण मिळत नाही आहे. ज्या लोकांना बाहेरगावी जायचं आहे त्यांना पण खूप प्रॉब्लेम्स होत आहेत, कारण बसेस बंद आहेत, रेल्वे सेवा बंद आहे, सगळं बंद आहे. तर या सगळ्यातून मार्ग कसा निघणार हे लोक सगळे विचार करतात की आमचं कसं होणार. पण म्हणतात ना, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आजचे आपले जे पाहुणे आहेत त्या पाहुण्याबद्दल मी थोडं सांगणार आहे. मगधीरा चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. मगधीरा चित्रपट आठवल्यानंतर आपल्यासमोर उभा राहतो एक असा चेहरा 6 फूट, म्हणजे विषयच नाही. पण खरं सांगायचं झालं तर भले आजचे जे आपले पाहुणे आहेत ते चित्रपटात खलनायकची भूमिका करत असतील, पण रिअल लाईफमध्ये ते आज जे काम करतायत ना, ते एका देवदूतासारखं काम करतात. आणि बघा ना, त्यांचं नाव पण आहे देव. तर मंडळी, आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत साऊथ इंडियन स्टार, हिंदी फिल्म स्टार देव सिंग गिल सर. देव सर, तुमचं खूप 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 स्वागत आहे आमच्या या बसा बोलाच्या आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार. माझं सगळे दर्शकांना माझं नमस्कार. सगळ्यात पहिले माझं नाव आहे देव गिल आणि मी एक साधारण माणूस आहे. मी काय स्टार आणि काय देव काय नाही, मी एक साधारण माणूस आहे. आणि मी आज जे पण आहे हे फक्त माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाकारणच आहे. सर, आम्ही पाहतोय की गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर बघतोय की तुम्ही अवरात्र मदत करताय, की त्यांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी मदत करताय. हे प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला, की तुम्हाला असं का वाटलं की नाही यार, आता मला पुढे येऊन या लोकांना मदत करायलाच पाहिजे? माझं जन्म इकडं पुण्यात झालं आहे. मला आता ऑलमोस्ट 40 वर्ष माझं जन्म इकडं झालं आहे. मी पुण्यातला आहे, महाराष्ट्राचा पोरगा आहे. तर मैंने मेरा कॉलेज सिम्बॉयसिसच्या नंतर मी मुंबईला गेलो, मुंबई से साऊथ चला गया. माझं करिअर ग्राफ कम्प्लीटली चेंज हो गया. पण हे लॉकडाऊनने मला लई शिकवलं. ड्युरिंग लॉकडाऊन ज्या वेळेस मी पुण्याला आलो, मला टाईम माझ्या आईसंग स्पेंड करायचं होतं. मी मेरे संपूर्ण परिवार संग इकडंच राहायचं. तर माझं घराच्या इकडं एक रोड आहे, मी इकडं जॉगिंग करायचं. तो जब मी एक्सरसाइज करायचं त्यावेळेस आपले गावाचे इकडं पुण्याच्या साईडचे लोक लई येऊन मला हेल्पसाठी विचारायचे. तो उस टाइम मेरे को ऐसे स्ट्राइक हुआ कि आज मैं अगर सोसाइटी के लिए खड़ा नहीं रहेगा तो कभी नहीं कर पाएगा. इट इज़ नॉट कि मेरे को उनको कुछ देना है, क्योंकि मैं देखता था बहुत सारे पॉलिटिशियंस, नेता लोगों को चावल, अनाज, गेहूं, शक्कर, दूध देते थे. पर क्या इनसे उनका प्रॉब्लम सॉल्व होएगा? काय हे प्रॉब्लम त्यांचं घर कितने महीने के लिए तुम करेंगे? तो लोग मेरे को आके बोलते थे, हाथ जोड़ते थे, औरतें, छोटे छोटे बच्चे आते थे, हमको कैसे भी हमको घर भेज दो. सगळ्यात मोठं टास्क आहे. आज तुम्ही इकडं अटकले, तुमचे आई वडील, बायको सब गावात आहे. तर तुम्ही काय बोलणार? हम मरेंगे भी ना चलेगा, पर आमच्या गावीत जाऊन मरू. तब उस टाइम मेरे को ऐसे माझे काटे आले अंगावर. मेरे को क्या था, जब एक औरत आई, छोटे त्याचा एक पोरगा अराउंड 4 वर्षाचा आणि पोरगी 7 वर्षाची होती. तर ज्या वेळेस माझं बोलणं त्या बाई संग झालं, मेरे अंदर का जानवर बोलता है ना, वो जाग गया था. बोला नहीं देव, काहीतरी इनके लिए करना ही है. वो क्या बोलते हैं, हमको राशन मिलता है, 5 दिन 10 दिन का राशन है. तो फिर मैंने डिसाइड किया कि मैं जितना मेरी ताकत है, मी छोटा सा माणूस आहे, जितकं माझी औकात मैं उतने लोगों को ही भेजूंगा. तो हमको लोगों को जमा करने, जे ऑल ओव्हर महाराष्ट्रावरनं लोक पुण्यात आले कामासाठी, ते लोक इकडं अटकले आहे.
आपण यूपी, बिहार, गुजरात, कॅलकटा गव्हर्नमेंट भेज रहा था, पण आपण लोक हे विसरले की लोकलसाठी काहीच नाही करू शकले आपण. तर मी हे इनिशिएटिव्ह केलं की अरे दुसरे शहर के लोगों को तो भेजे रे, आपले ही गावाचे लोकांना कोण पाठवणार. तर मी, माझी आई, माझी मिसेस, आम्ही, माझं परिवार, आम्ही सगळं बसून हे डिसाईड केलं की नाही, आपण ह्यांच्यासाठी करू. तर मी आता रिसेंटली 50 लोकांना पाठवलं आहे आणि बहुत सारे माइग्रेंट्स अभी बोल रहे कि आता आमचं काम सुरू झालं आहे. ओके. हां, ऐसा हो गया. सर मग हे देवगिल फाउंडेशनची सुरुवात कधी झाली? देवगिल फाउंडेशनची सुरुवात त्यावेळेस झाली जब एक अपनी बाई अपने बच्चों को लेके मेरे पास आई थी. तो इट वाज जस्ट अ वेरी इमोशनल, आई वाज वेरी डीपली टच्ड. सॉरी, मैं थोड़ी हिंदी और इंग्लिश बोलेगा. मेरे को जब वो औरत से मैंने बात किया था, मेरे को इधर लगा था. देखो, मैं ये आई एम नॉट अ पॉलिटिकल गाय, मेरे को पॉलिटिक्स में नहीं आना है, मेरा कोई मोटो नहीं है. इट इज़ प्योरली, अगर मेरी बहन, मेरी माँ किधर अटकती तो मैंने वो सोच के किया कि कल मेरे फैमिली मेम्बर्स, मेरे दोस्त, उनका परिवार कहाँ अटकता तो मेरे जैसा कोई आदमी उनको यहाँ भेज सकता है. बस वही ही रीज़न है. और वो बहनें, वो औरतें भी मेरी बहन है, मेरी माएँ हैं. तर हे करायसाठी मला काय ये नहीं हुआ. सध्या आता परिस्थिती अशी आहे की अजून पण भरपूर लोकांना त्यांच्या गावी जायचं आहे. येस. तर त्याच्यासाठी पण कंटिन्यू तुम्हाला फोन येत असतील, ते सगळे फोन तुम्ही अटेंड नाही नाही नाही, माझं एक NGO उघडलंय. ओके. तर रिझन NGO उघडलंय, तिकडे एक स्पेसिफिक नंबर दिला आहे. ओके. आणि का हे कोल्हापूरवरनं 4 लोक, विदर्भा से 5 लोक, तो वी आर मेकिंग अ लिस्ट की कोल्हापूरमध्ये मिनिमम 50 लोक पाहिजे. बरोबर. एक 5, 7, 10 लोगों को नहीं भेज सकते, बहुत डिफ़िकल्ट होता है. तर आता ते लिस्टिंग चालू आहे. हमारा कोंकण वरना आले, फिर बाद में इचलकरंजी से कॉल आ रहा है. ऐसे वैसे बहुत गाँवचे नाव मी पण ऐकले नाही. वो बेचारे पूना आते हैं अपनी मराठी में बोलते हैं ना, अपनी रोज़ी रोटी कमाने. उनका पगार मिनिमम 8 से 10 हज़ार रहता है. उसमें वो 2000 रुपये का टिकट कैसा खर्चा करेंगे? 2000 में उनके आधे महीने का राशन चलता है. तो मैं बस प्रोवाइड कर रहा हूँ. ओके. मेरे साथ कुछ ऑफिशियल्स हैं, मैंने उनका परमिशन लिया था. मी सगळ्यात पहिले आमचे तृप्ती पाटिल मॅडम तहसीलदार आहे, त्यांनी मला बहुत सपोर्ट किया था. उनके बाद हमारे डिप्टी कलेक्टर देशमुख साहब, फिर हमारे कलेक्टर साहब, ये शेख साहब करके हमारे जो है आउंद एरिया के, उनके कारण मैं तहसीलदार मैडम को मिला. ये जो 4 लोग थे मेरी ज़िंदगी में, एक्चुअली दे आर द रियल हीरोज़. उन लोगों के कारण वो मजबूर गरीब लोग उनके गांव जा सके. हम लोग तो कुछ भी नहीं है. तहसीलदार, कलेक्टर, इन्होंने लाखों लोगों को भेजा, पर वो लाखों लोगों को किसी ने पूछा नहीं. गवर्नमेंट एम्प्लॉइज़, मैं बोलता हूँ, जो भी काम एक मजबूर को अपने घर भेजता है, एक मजबूरला आपल्या घरी पाठवतात, तर कोणी पाठवलं? गव्हर्नमेंट एम्प्लॉईजनी पाठवलं. ते एम्प्लॉईजला ॲक्च्युली स्टार सांगायला पाहिजे. त्या एम्प्लॉईजला तुम जैसा बोलते ना देव का रूप, वो लोग भगवान का रूप है. हम तो जरिया है. आज उन लोगों का परमिशन, मैं गया था, तहसीलदार मैडम ने मेरे को 3 मिनट में बोला कि देव जी आपका परमिशन साइन कर दिया. कलेक्टर साहब, दुनिया रुकती है उनके लिए. मैं गया 2 मिनट में, बोले नहीं देव जी ये तुम्हारा, आपको यू आर डूइंग अ गुड डीड, वी विल सपोर्ट यू. कमिश्नर साहब, पूना के कमिश्नर को मैं जब मिलता हूँ जाके, उसने सिर्फ बोला देव जी यस ओके. मीन्स आई जस्ट फील ब्लेस्ड. इट इज़ द गवर्नमेंट ऑफिशियल्स हु आर हेल्पिंग मी. मेरी तो औकात भी नहीं, हम किसी को हेल्प नहीं कर सकते. हम हमारा छोटा सा कर्तव्य हमें करत आहे. मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. सर जे काम करतायत देव सर, त्याला तुम्हालाही जर मदत करायची असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देणार आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि सांगा की आम्हालाही देव सरांच्या या कामात मदत करायची आहे. तुम्हाला त्यांच्याकडून लवकरच कॉन्टॅक्ट करण्यात येईल. सर, अभी जो ये सिचुएशन है, लॉकडाउन है, आप सभी लोगों को हेल्प करें, लेकिन इंडस्ट्री में कुछ ऐसे ही लोग हैं जिसको हम बोलते हैं कि जूनियर लोग,
उनके लिए भी आप कुछ कर रहे हो? देखिए अभी ॲक्च्युली दिस इज अ व्हेरी सॅड पिरियड, म्हणजे हे लई वाईट टाईम चाललं आहे. हे फक्त इंडस्ट्री ही नाही, हे एव्हरी इंडस्ट्री, हर इंडस्ट्रीमध्ये खास करके लो कैटेगरी का टीम डिस्ट्रॉय हो चुका है. मीन्स जूनियर आर्टिस्ट, जे लाईटमॅन आहे या क्रेन पीपल आहे या फायटरची टीम आहे, पर डे आर्टिस्ट आहे, आणि असंच सेक्शन एव्हरी इंडस्ट्रीमध्ये आहे. ते डिव्हिजनच्या लोकांना लई तकलीफ आहे. बट आई एम वेरी हैप्पी, मोटे मोटे सुपरस्टार लाइक सलमान खान साहब इन लोगों को मदद कर रहे, ऐसे बहुत लोग मदद कर रहे. मैं डेफिनेटली, मेरे को इंडस्ट्री को हेल्प करना है, पण मी पुण्यात अटकले आहे. पुणे के जो छोटे कॅटेगरी के लोग हैं, डेफिनेटली माझी जे औकात आहे मी तेवढंच मदत करू शकतो. तो इन लोगों को पर डे का सर्वाइवल इज बिकम डिफ़िकल्ट. तर आमची NGO इनके लिए भी कुछ ना कुछ वर्कआउट कर रही है. सर, हे आत्तापर्यंत तुमचं सोशल वर्क चालू आहे. आता थोडं फिल्मी बॅकग्राऊंडकडे जाऊया. तुम्ही सांगता की तुम्ही मूळ पुण्याचे, तुमचा जन्म पुण्यातलं, मग अचानक मराठी किंवा हिंदी चित्रपटात सुरुवात न करता तुम्ही साऊथमध्ये सेट कसे झालात, किंवा पहिली फिल्म साऊथची कशी ऑफर झाली? ॲक्च्युली मी 2000मध्ये मुंबईला गेलो होतो. तो माझं एक हर इंसान का एक फेज़ रहता है स्ट्रगल. तर एक 10 साल का मेरा स्ट्रगल था. राजमौली साहब ने मुझे बॉम्बे के पृथ्वी थिएटर के बाहर से मेरे को पिकअप किया था. हे माझं देवाचा आशीर्वाद आहे की माझे गॉडफादर राजमौली साहेब आहे. आई वडिलांनी मुझे जन्म दिलं, मेरे माता पिता ने मुझे जन्म दिया, राजमौली साहब ने मुझे नाम दिया. तर माझ्या आई वडिलांच्या नंतर राजमौली साहब का मैं नाम लेता हूँ. आज जो भी मैं हूँ उनके कारण ही हूँ. वहाँ से मेरी जर्नी शुरू हुई. हर इंसान का एक फेज़ रहता है काम करने का, स्ट्रगल करने का. ह्या स्ट्रगलच्या नंतर जब मैं राजमौली साहब को मिला, उन्होंने मुझे एक ही चीज़ सिखाया, तुम सिर्फ काम करते रहो, मुंह बंद. तर सर्विस पण फक्त काम करायचं, तोंड बंद ठेवायचं. और राजमौली साहब के जब मुझे लॉन्च किए, फिर तेलुगु, तमिल, कन्नड़ा, मलयाली, बॉलीवुड, भाग मिल्खा भाग, सब बड़े बड़े फिल्मों का मैं एक हिस्सा रहा हूँ. ये तो जस्ट बिगनिंग है, अभी और काम करना है. मैं इनफैक्ट अभी पूना में रह के मैं ये भी सोच रहा हूँ मराठी फिल्में भी करूँ, क्योंकि मेरे को हर एक पूना के यंगस्टर्स को उनके अंदर वो करंट देना है की तुम्ही पण बनू शकतात. मी अगर साऊथ में मैं मेरा नाम कर सकता हूँ, तर आपण सगळे शिवाजीच्या माटी में से आहे. आपल्या अंगात शिवाजी महाराजांचं रक्त फिरतोय. तर वही जज्बा, वही अंगार, मैं बोलता हूँ पूना के बहुत लोग यहाँ से निकलेंगे. सर, तुम्ही रजनी सरांसोबत काम केलं, तुम्ही फरहान सरांसोबत काम केलं, म्हणजे भरपूर सलमान सरांसोबत काम केलं. प्रत्येक आर्टिस्ट सोबत काम करताना काय फिलिंग असतं? अशा एवढ्या मोठ्या खास करून रजनी सरांसोबत काम करायचं म्हटल्यावर स्वप्न असते की प्रत्येकाचं, जसं बच्चन साहेब किंवा रजनी सरांसोबत काम करायचं प्रत्येकाचं एक स्वप्न असते. तुम्ही त्यांच्यासोबत काम केलात, तो काय फिलिंग होता की यार मैं रजनी सर के साथ काम कर रहा हूँ यार? कसं असतं की सगळ्यांचं ड्रीम असतं की मी एक सुपरस्टार संग काम करू. आई वडिलांच्या आशीर्वादाने मैं एवरी स्टेट के सुपरस्टार के साथ काम किया हूँ. मुझे सबसे पहले आई वॉज बीन अप्रोच्ड, मेरे को अप्रोच किया गया मेरे काम के लिए. स्टार्स ने अप्रोच किया कि मेरे को वो मगधीरा विलन चाहिए. तर एक बहुत अच्छा फीलिंग आता है कधी तुम्ही चांगलं काम करतात आणि तुमचं काम एक मोठे स्टार रेकग्नाइज करतात आणि ते आपल्याला सांगतात की प्लीज़ कम एंड बी पार्ट ऑफ अस. तर इससे बड़ा ब्लेसिंग क्या है? मगधीरा चित्रपट ज्यावेळेस रिलीज झाला त्यानंतर तो सुपर डुपर हिट झाला. मी क्लिअर सांगतो, मी मगधीरा भरपूर वेळेस पाहिले, पण मगधीरा बघताना तुमचे काही सीन आहेत, एक मांडीवरचा जो सीन आहे तेलुगूमध्ये, आता ते लक्षात येत नाही, म्हणजे असं राग येते ते कॅरेक्टर बघताना की यार हा माणूस असा कसा करू शकतो.
हे कॅरेक्टर करताना किती अभ्यास होता सर त्या सॉरी, मी कॅरेक्टरचा? तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी फक्त विलन पडद्यावर आहे, नाही तर नॉर्मली ऐसा बहुत थंडा सिंपल आदमी ते बोललोच की मी, म्हणून नावातच द्या सर तुमच्या. कसं असतं की वी आर व्हेरी पॅशनेट, हम वी आर क्रिएटिव, वी आर मॅड पीपल. म्हणजे ज्या वेळेस अभी जब मैं रिपोर्टर का रोल करेगा तो मैं इतना स्टडी कर लेता हूँ कि एक रिपोर्टर कैसे बात करता है, क्यों करता है, कैसे प्रोवोक करता है सामने वाले को, वैसा ही मैंने वो किरदार किया है. उस किरदार जो आपने पर्दे पे देखा है वो मैंने टिपिकल मेरे गुरु राजमौली साहब को फॉलो किया. राजमौली साहब एक एक फ्रेम हमको सिखाते थे, जैसे ऐसा बोलते हैं मित्रविंदा तेरी जगह ये, तो एवरीथिंग वो मेरे को दिखाते थे क्योंकि इट वाज लाइक अ फॉरेन लँग्वेज माझ्यासाठी. वैसा ही मैंने देखा है अपने मराठी डायरेक्टर प्रवीण तरडे. मैंने उनकी फिल्म देखी मुलची पॅटर्न. मी ते पाहिलं, मी सांगितलं आय वॉन्ट टू वर्क विथ दीज काइंड ऑफ क्रिएटिव्ह डिरेक्टर्स. महाराष्ट्रामध्ये पण मराठी सिनेमामध्ये पण चांगले चांगले डिरेक्टर्स आहे. आणि आय विल ट्राय, अगर मला ब्लेसिंग्स आहे तर आय विल बी पार्ट ऑफ दीज बिग डिरेक्टर्स. कारण मी ग्रीडी मराठीत काय सांगतात, मेरे अंदर लई भूक आहे, मराठीत काम करण्याची खूप इच्छा आहे आणि चांगले लोकांसंग. सी पैसा तो आमच्याकडे लई आहे, भगवानने सब दिया आहे, पण चांगल्या लोकांसंग काम करायचं ते आमच्या अंदर लई भूक आहे. आता तेच प्रवीण सरांचं हंबीररावचं पण शूट लवकरच सुरू होईल. आणि तुमच्यापेक्षा आम्हाला लवकर तुम्हाला मराठीत बघायची इच्छा आहे. कारण आता जसे मराठीतले कलाकार सयाजी शिंदे सर असतील किंवा सचिन खेडेकर सर असतील, सगळे मराठीतले आता साऊथमध्ये जात आहेत. आमची इच्छा आहे की साऊथचे लोक पण आता आमच्याकडे यायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तर तुम्ही खास पुणेकर असल्यामुळे आमची इच्छा आहे लवकरच तुम्ही आमच्या मराठी चित्रपटात दिसायला पाहिजे. इच्छा काय आहे की मी माझ्या गावाच्या स्टेटमधली फिल्ममध्ये एक हिस्सा बनू. सी मराठी सिनेमा आज कम नहीं है. आप लई भारी देखो, आप बहुत सारी फिल्में हैं, आप मुलशी पॅटर्न देखो. अभी प्रवीण तरडे साहेबांची अजून एक फिल्म येणार आहे, हां अंबीरराव, वो भी एक इतिहास रहेगा. हे जे डिरेक्टर्स आहे त्यांना माहिती आहे ते मराठी ऑडियन्ससाठी नाही, ते एक इंटरनॅशनल लेवलवर सिनेमा बनवतात. त्यांचं मेसेज लई चांगलं आहे, ग्लोबल हे आहे. सी वेदर इट इज़ तमिल, तेलुगू, मलयाली, कन्नड़ा, ये भी छोटे जोन्स है, पर वो बनाते हैं ना एक ग्लोबल वर्ल्ड वाइड के लिए बनाते, मेसेज वर्ल्डसाठी असतं. पण जे डिरेक्टर क्रिएटिव्ह आहे त्यांचं अप्रोच काय आहे, मला तसे क्रिएटिव्ह लोकांसंग काम करायला आवडतं. आता मुळशी पॅटर्न पाहायला गेलं तर हिंदीमध्ये सलमान सर करतायत. म्हणजे हे मराठी चित्रपटाचं हे झेपच आहे की मराठी चित्रपट पण आता हिंदी स्टार पण त्याला रेकग्नाइज करतात ना, यार मराठीत पण अशी कामं पडतात. मराठीत तुमची इच्छा काय, पॉझिटिव्ह रोल करायची इच्छा आहे का निगेटिव्ह, का रोल असते तुमच्यासाठी कुठलाही असेल मग तो? माझं सगळ्यात मोठी इच्छा आहे की मराठीत मी चांगलं मेसेज देऊ, खास करके मेरे यंगस्टर्स. जो भी रोल आहे, नेगेटिव्ह हो पॉझिटिव्ह हो, मी ते किरदार चांगलं प्ले करू, ते माझ्यासाठी इम्पॉर्टंट. हीरो या विलन दोनों ही हीरो रहते, दोनों ही विलन रहते. चांगलं मैसेज यंगस्टर्स को दे सकूं, वैसा रोल के लिए मैं सोच रहा हूँ. भाग मिल्खा भागच्या शेवटच्या क्षणी तो एक रेस आहे. मुळात कसं आहे, आपण बघतो की भारत पाकिस्तान म्हणल्यानंतर तो एक वेगळंच. तुम्ही यकीन नाही करणार, लई लोकांना वाटलं की हे किरदार पाकिस्तान से लाया था, बट ॲक्च्युली राकेश ओमप्रकाश मेहराने मगधीरा देखा था. तर त्यावेळेस त्यांनी पाहिलं की अरे मला असं पॉवरफुल पाहिजे कॅरेक्टर, ॲथलेटिक पण पाहिजे. आणि मी ऑलवेज फिट होतो, तर मेरे को तकलीफ नहीं हुआ. मैं 3 महीने में प्रिपेयर करके मी गेलो. आणि हे फिल्म वॉज ओरिजिनली आम्हाला पुरं दिवस फक्त पाळायचं होतं, तर वी हॅड टू बी मेंटली सो स्ट्रॉंग. तो वी हॅड टू रन दॅट फास्ट बिकॉज कैमरा एंगल्स जो शूट हो रहे थे, आई हैड टू बी इन फ्रंट ऑफ फरहान एवरी टाइम, एवढं फास्ट. पर इट वेंट व्हेरी वेल.
और मुझे ये अच्छा लगा कि लोगों ने पहचाना ही नहीं कि वो मगधीरा विलन है। सबको लगा कि वो कोई और ही है, पाकिस्तान से लाया था. तो इट्स अ गुड, म्हणजे मला चांगले एक नया किरदार परफॉर्म करने को मिला. तर ॲज एन ॲक्टर मला असं काय पण नवीन खेलने को मिलता है तो मेरे को बहुत अच्छा लगता है. आता भविष्यात जे तुमचे चित्रपट येणार आहेत त्याच्या विषयी पण सांगू शकता का तुम्ही? हो हो. आता अभी तो लॉकडाऊन आहे. माझी 2 तेलुगू, 2 तमिल, 2 कन्नड़ा फिल्म येणार आहे. आज एक हिंदी भी आने वाली है सनी लियोनी संग. ओके. और ऐसा तो बहुत सारे पिक्चर है, हाँ. साल में 5-6 तो आती है. मग आता सर तुम्ही तेलुगूमध्ये काम करताय, तुम्ही तमिळमध्ये काम करताय, हिंदीमध्ये करताय, कन्नडमध्ये करताय. मग आता हे सगळे लँग्वेज तुम्हाला बोलता येतात? मला तेलुगू थोडं थोडं येतंय, तमिळ आय Okay. कॅन अंडरस्टँड, कन्नडा मला मी समजू शकतो. मला फक्त हिंदी, मराठी आणि इंग्लिश येते. मराठी पण आता लई दिवसांनी टच नाही आहे, पण मी चांगलं बोलू शकतो. मला चांगलं समज येतं आहे, पण राईट ग्रॅमॅटिकल वर्ड्स नाही बोलू शकतो, पण आय कॅन डू. मला चांगलं हे येतंय. कलाकाराचं कामच ते की जास्तीत जास्त लँग्वेज आपल्याला शिकता येतील. ती काय असतं, ते मराठी असू या तेलुगू, तमिळ, कन्नडा, मल्याळी, माटी तर एकच आहे, फिलिंग तर एकच आहे आणि इमोशन तर एकच आहे. अगर तुम्हाला ज्या वेळेस हे समजलं तर तुमच्यासाठी कोई पण लँग्वेज बॅरियर नसणार. म्हणजे तो सीनच आपल्याला कळाल्यानंतर तुम्हाला भाषा महत्त्वाची नसते थोडक्यात. सर आता यंग जनरेशन पण बघतो की आत्ता अशात खूपच इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करतायत. मग मराठी चित्रपट असतील, तेलुगू असतील, तमिळ असतील, अशा संपूर्ण यंगस्टर लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सी मी आज जे पण आहे इट इज डिसिप्लिन, ऑनेस्टी आणि देवाचा आशीर्वाद. हे 3 चीजें रहना चाहिए सगळ्यांसाठी. जे पण यंगस्टर्स आहे who are trying to get into cinema world or any profession, सगळ्यात पहिले डिसिप्लिन, ऑनेस्टी, अँड थर्ड इज आई बापांचा आशीर्वाद. माझ्यासाठी माझा देव म्हणजे माझे आई बाप, ह्यांचे आशीर्वाद पाहिजे. और बी अ गुड पर्सन, आजू बाजू लोगों को हेल्प करो, सेल्फिश नको बना. ये बोलेगा वो डायरेक्टर, अगर तुम्हारा काम नहीं हो रहा है इसको भेज दो. लोग जो किसी को हेल्प नहीं करते उनका कुछ नहीं होता है. जो लोग सबको हेल्प करते भगवान उनको हेल्प करता है. मित्रांनो, आपण आत्ता पाहिलात की आपण देव सरांसोबत खूप चांगल्या प्रकारचे गप्पा वगैरे आपले झाले. त्यांनी व्यवस्थित प्रकारे उत्तर पण दिले आपल्या सगळ्या प्रश्नांचं. पण एक गोष्ट महत्त्वाची बघण्यासारखं आहे, भले ते रोलमध्ये नेगेटिव्ह भूमिका करत असतील पण रिअल लाईफमध्ये ते कायम पॉझिटिव्ह एनर्जी ठेवून पॉझिटिव्ह कामं करतायत. तुम्हीही आयुष्यात एक लक्षात ठेवा, काम करत राहायचं पण चांगले कामं करत राहायचं. वाईट कामं करायचे कधीच नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना अजून संपलेला नाही आहे, त्यामुळे सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, आपल्या घरच्यांची काळजी घ्या. बाहेर पडत असताल तर सोबत सॅनिटायझर, मास्क वापरल्याशिवाय बाहेर पडू नका. गव्हर्नमेंटने दिलेल्या नियमाचं पालन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या या बसा बोलाच्या पुढच्या सीझन किंवा पुढच्या एपिसोडसाठी जर तुम्हाला अजून नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या बसा बोला. थँक्यू.